वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. पवित्र सलिला इंद्रायणीच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या प्राणसंजीवन समाधीच्या पावन मंगल परिसरामध्ये अनेक संतांच्या, साधकांच्या, मुमुक्षूंच्या, जिज्ञासूंच्या, आदरणीय श्री गुरुवर्यांच्या आणि परमार्थ प्रेमी श्रोत्यांच्या समुपस्थितीमध्ये आपण ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 10 जो विभूती योग म्हणून प्रसिद्ध आहे त्या अध्यायातील ओवी क्रमांक 1 पासून ते 49 पर्यंत ह्या सत्रामध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अध्यायाच्या आरंभाला श्री गुरूंच्या समोर जे मंगल केलेलं आहे ते संस्कृत प्रचूर मराठीमध्ये केलं आहे. त्यातले प्रत्येक शब्द, त्यातला अर्थ बघायला गेलं असताना बऱ्याच वेळेस खूप अंतर्मुख व्हावं लागतं आणि मग त्या शब्दांचा आशय अभिव्यक्त होतो. या अध्यायाला नवीन प्रस्तावना सांगण्याची काही गरज नाही, कारण स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या प्रस्तावनेच्या ओव्यामध्येच या अध्यायाची प्रस्तावना सांगितलेली आहे आणि आतापर्यंत पहिल्या अध्यायापासून तर 9व्या अध्यायापर्यंत जो विषय झालेला आहे त्याचं संक्षेपाने स्पष्टीकरण पण केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अध्यायाची संगती विशेषतः 2दा सांगितलेली आहे. एक म्हणजे ह्या प्रस्तुतच्या ओव्यामध्ये आणि 18व्या अध्यायाच्या शेवटी या अध्यायाच्या संगतीचा विचार सांगितलेला आहे. आता त्या जास्त विस्तार न करता आपण एकदम आता ह्या ओव्यांच्या चिंतनाला प्रारंभ करूया. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. आणखी एक वाक्य मला सांगावं असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या वरती भाष्य तर केलेलंच आहेत, पण गीतेचा प्रारंभ होताना त्याच्या अगोदर जे काही श्रीगुरूंना उद्देशून मंगल केलेले आहेत किंवा श्लोक संपल्यानंतर जो काही उपसंहारात्मक भूमिकेतून श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या भावाचं स्पष्टीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भावातून अभिव्यक्त केलेलं आहे, अशा बऱ्याच काही ओव्या आहेत. तर एका विद्वानांनी गीतेमध्ये नसणारी ज्ञानेश्वरी असा नावाचा ग्रंथ लिहिला आहे. गीतेमध्ये नसलेली ज्ञानेश्वरी. तो मध्य प्रदेशमधला एका कॉलेजचा प्राध्यापक आहे. गीतेमध्ये नसलेली ज्ञानेश्वरी म्हणजे काय? श्लोक सुरू होण्याच्या अगोदर आणि श्लोक संपल्यानंतर मधल्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीगुरूंच्या वरती मंगल या स्वरूपामध्ये आपल्या काव्याच्या, दृष्टांताच्या
भूमिकेतून जी काही नम्रता अभिव्यक्त केलेली आहे किंवा नंतरही श्लोक होताना ज्या काही भाव प्रगट केलेले आहे, त्यांचा श्लोक खरं म्हणजे गीतेच्या त्या पदांशी नाहीत, पण माऊलींशी संबंध आहेत. पण ते सगळे विचार हा ज्ञानेश्वरीमध्येच आलेले आहेत, म्हणून त्यांनी लिहिलं आहे गीतेमध्ये नसणारी ज्ञानेश्वरी. असो, त्यापैकी हा जे हे ओव्या ज्या आहेत त्या श्लोकाला स्पर्श करण्याच्या अगोदरच्या ओव्या आहेत आणि श्रीगुरूंना मंगल वेगवेगळ्या रूपकाच्या माध्यमातून केलेल्या आहेत. असो, नमो विशदबोध विदग्धा, नमो विद्यारविंद प्रबोधा, नमो पराप्रमेय प्रमदा विलासिया. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंना वंदन करताना पहिल्यांदा असं म्हटलं आहे, नमो नमस्कार असो. कोणाला? विशद म्हणजे स्पष्ट, संदिग्धता रहित, बोध म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान, आणि विदग्धा किंवा पाठभेद आहे, विदग्धा असं पण आहे काही ठिकाणी, विदग्धा असं पण आहे. तर त्या विदग्ध शब्दाचा अर्थ केला होता चतुर, चाणाक्ष, पटाईत. म्हणजे काय? नमो विशदबोध विदग्धा. ब्रह्मबोध जो आहे, ब्रह्मज्ञान जे आहे ते ब्रह्मज्ञान स्पष्टीकरण करण्यामध्ये जे अत्यंत तरबेज आहेत, निष्णात आहेत, पटाईत आहे, असे जे श्री गुरु, त्यांना मी नमस्कार करतो. नमो विशदबोध विदग्धा. दुसरं आहे विद्यारविंद प्रबोधा. नमो विद्यारविंद प्रबोधा. विद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि अरविंद म्हणजे कमळाचं फूल, आणि प्रबोध म्हणजे विकास, प्रफुल्लता, विलसितपणा. विद्यारविंद प्रबोधा, ब्रह्मविद्यारूपी कमलाचा विकास करणारे जे श्रीगुरू आहेत त्या श्रीगुरूंना माझा नमस्कार असो. विद्यारविंद प्रबोधा. विद्यारूपी अरविंदाचा प्रबोध म्हणजे विकास करणारे जे श्रीगुरू, त्यांना मी नमस्कार करतो. नंतर नमो पराप्रमेय प्रमदा विलासिया. परा याच्यामध्ये सुद्धा पाठबद्ध केलेले आहेत. काहींनी असं केलं आहे पराप्रमेय प्रमदा विलासिया असा एक भाग घेतला, आणि दुसऱ्यांदा केला आहे परा अप्रेमेय प्रमदा विलासिया. आता परा, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या चार वाण्यांचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी अमृत अनुभवातल्या वाचारूण परिहार नावाचं जे प्रकरण आहे, किती प्रकरण आहे महाराज? तिसरं प्रकरण. त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये ह्या चारही वाण्यांचा विचार केलेला आहे. आता परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्यानंतर जी काही परावाणी आहेत, जी ज्ञानस्वरूप वाणी असं समजली जाते, तर ही परावाणीचाही तो स्त्रीगुरु, तो परमात्मा, किंवा या ठिकाणी श्रीगुरूच घ्या, श्रीगुरूचं जे वास्तविक स्वरूप आहे ते श्रीगुरूचं प्रमेय नाम पराविद्या, जे सिद्धांत जो आहे, तत्व जे आहे ते परावाणीचाही विषय न ठरणारं आहे. अशी जी काही ब्रह्मस्थिती, ती ब्रह्मस्थिती हीच जणू काही एक स्त्री, आणि तिच्याशी सतत विलास करणारे जे आहे आमचे ते श्रीगुरु. म्हणून परा अप्रमेय प्रमदा विलासिया. म्हणजेच काय? आपल्या स्वरूप स्थितीशी नेहमी निमग्न असणारे जे आहेत त्या श्रीगुरूंना माझा नमस्कार असो. म्हणजे श्रीगुरू जे कार्य करतात, किंवा कोणताही संत महानुभव पुरुष जेव्हा काही कार्य करत असतो तेव्हा त्याचं कार्य आपली अंतःकरणाची वृत्ती स्वरूपस्थ करूनच तो करत असतो. नाहीतर आपणही जगाच्या कल्याणाचं कार्य करतो, परंतु आपण जगाच्या कल्याणाचं कार्य करत असताना आपली अंतःकरणाची वृत्ती स्वरूपस्थ कधी नसतेच, ती अस्वरूपस्थ असते. म्हणजे आपण अस्वस्थच असतो आणि अस्वस्थ होऊन जगाला स्वस्थ करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांची स्वस्थता बिघडते आणि आपली अस्वस्थता बिघडते. परंतु हे श्रीगुरू कसे आहेत? तर आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नेहमी राहून
हे सगळं कार्य करतात. महाराज म्हणतात ना, तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. किंबहुना त्यांची अंतर्मुख वृत्ती पाहूनच कदाचित त्या मुक्तिरूपी बालिकेने यांच्याशी विवाह करण्याचं ठरवलेलं आहे. माऊलींची अशी एक गोवी आहे. गुणकुसुमांची माळा घेऊनी मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाच्या गळा गिवसीत असे. अशी ही मुक्तिरूपी बाळा त्या महापुरुषाला वरण्याकरता स्वयंवरामध्ये आलेले आहेत. आणि ते महापुरुष आपल्या स्वरूपाच्या ठेकीने नेहमी तल्लीन असतात. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहेची विदेही भोगुदशा. ह्या स्थितीमध्ये आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नेहमी ते तदाकार असतात. आणि म्हणून तेच खऱ्या अर्थाने स्वस्थ आहे. म्हणून माणसं एकमेकाला भेटताना विचारतात, का हो तुमची स्वास्थ्य ठीक आहेत का, तुम्ही स्वस्थ आहात का. स्वस्थ आहात का म्हणजे काय, स्व म्हणजे आत्मा आणि स्थित म्हणजे स्थित, म्हणजे तुम्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित आहात ना, तुम्ही स्वस्थ आहात का. हा मी स्वस्थच आहे. पण आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वस्थ नसतो, आपण देहाच्या ठिकाणी स्थित असतो. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे नेहमी स्वस्थ असतात आणि ते कसं सहज विलासाने कोणताही प्रयास न करता, कारण शुद्ध पुरुषाचं लक्षणच आहे ते आपल्या स्वरूपापासून कधीही च्युत होत नाही. असे जे आहे परा अप्रमेय प्रमादा विलासिया. खरं म्हणजे याच्यावरती किती स्पष्टीकरण केलं तरी कमीच पडणार आहेत आणि मला ते स्पष्टीकरण करता येणार नाहीत. पण तरी देखील या ओव्या वाचणं म्हणजे टिटुभू चांचोवरी मापसोई सागरी, मी मेहनतू तयापरी ग्रंथी नाही ह्या ओव्या समजण्यासाठी. पण तरी देखील राजहंसाचे चालणे भुतळी झाले शहाणे हे जरी बरोबर असलं, पण इतरांनी ओढूच नव्हे का, आपल्या आपल्या पद्धतीने उडण्याचा प्रयत्न करावा. तसा हा काही अल्पासा प्रयत्न आहे. नमो संसार तम सूर्या, नमो संसार तम सूर्या, अपरिणीत परमवीर्या, तरुणतर तुर्या लालन लीला. आता इथे सुद्धा नमो पद सगळीकडे लावायचं. नमो संसार तम सूर्या, नमो अपरिणीत परमवीर्या, नमो तरुणतर तुर्या लालन लीला. नमो संसार तम सूर्या. संसार रूपी तम म्हणजे अंधकार, या संसार रूपी अंधकाराला दूर करणारे आपण कसे आहात, सूर्य आहात. माऊली, जगाचा अंधकार दूर करणारा आकाशामध्ये सूर्य असताना तुम्ही पुन्हा तुमच्या गुरूंना नमो संसार तमस सूर्य असं का म्हटलं आहे. याचं कारण एक आहे, भौतिक सूर्य हा भौतिक जगातला भौतिक अंधकार दूर करतो, परंतु सूक्ष्म शरीराच्या मध्ये, लिंग शरीराच्या मध्ये असणारं जे काही अज्ञान आहे ते अज्ञान दूर करण्याकरता लागणारे सूर्य हे चित्सूर्य आहेत. म्हणून आपल्या गुरूंना निवृत्तीनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याचदा चित्सूर्य निवृत्ती राया असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे माझे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज कसे आहे, संसार रूपी अंधाराला दूर करणारे हे चित्सूर्य, हे चित्सूर्यच आहे, हे ज्ञानस्वरूप सूर्यच आहे. म्हणून त्यांना मी नमस्कार करतो. नंतर अपरिमित परमवीर्या. अपरिमित, परिमित म्हणजे मर्यादित आणि अपरिमित म्हणजे अमर्यादित. परम म्हणजे श्रेष्ठ आणि वीर्य म्हणजे शक्ती. श्रीगुरु राया तुम्हाला मी वंदन करतो. तुम्ही कसे आहात म्हटले, अपरिमित. तुमच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीला, सामर्थ्याला कोणीही परिमित, कोणी मोजू शकत नाही, कोणी गणना करू शकत नाही. म्हणजे अपरिमित, अगणनीय असं तुमच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. या म्हणण्याचा अर्थ काय आहे, परमात्म्याच्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, परंतु त्या परमात्म्याचं चिंतन करता करता त्या परमात्म्याशी एकरूप झालेल्या भक्ताच्या ठिकाणी देखील तेवढंच सामर्थ्य येतं. ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत, हे भगवंताच्या ठिकाणी असणारे स्वाभाविक गुण आहे.
पण परमात्म्याचं चिंतन करता करता परमात्मा हे सगळेच गुण आपल्या भक्तांना प्रदान करतो. निळोबरायांचा गाथा पाहत असताना दुसराच अभंग आपण पाहिला होता. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. या अभंगामध्ये निळोबरायांनी सांगितलं आहे भगवंताने आपल्या जवळचे जे गुण आहेत ते एका एका भक्ताला दिले, परंतु जो परमात्म्याशी एकरूप झालेला आहे अभिन्न रूपानं परमात्मा आपले सगळेच गुण त्याला देतो. ह्या अर्थानं तो श्रीगुरु देखील, तो महात्मा देखील कसा असतो, अपरिमित परमवीर्या. त्यांच्या ठिकाणी देखील कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने श्रीगुरु संपन्न असतात. आणि म्हणून तर रेड्याच्या मुखातून वेद बोलला जाऊ शकत नाही पण बोलावला, भिंत चालू शकत नाही पण चालली, पित्र येऊ शकत नाही जेवण्याकरता पण आले. याचं कारण एक आहे अपरिमित परमवीर्या. त्यांच्या ठिकाणी असणारी जी काही शक्ती आहे ती अपरिमित आहे, त्याची गणना आपल्याकडनं होऊ शकत नाही. आणखी काय म्हटले, तरुण तर तुर्या लालन लीला. तरुण तर तुर्या जेवढं संक्षेपाने स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी करतो. तरुण तर तुर्या लालन लीला. मनुष्य उठल्यापासून तर झोपेपर्यंत त्याला वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जावं लागतं. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था, ह्या तिन्ही अवस्थेमध्ये तो सारखी 3 धामाची यात्रा करत असतो. पण 4 धामाची यात्रा करण्याकरता 4थ्या धामाला जर गेला ना पुन्हा 3 धामाची यात्रा करत नाही. मग 4था धाम जे यात्रेचं जे आहे ते आहे तुरीय अवस्था. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांचा अभिमानी विश्व, तैजस आणि प्राज्ञ या तिघांच्या ह्या 3 अवस्था आहे. पण या अवस्थेंच्याही पलीकडे असणारी जी साक्षीभूत अवस्था, जी ब्रह्मभूत अवस्था, त्या अवस्थेलाच तुरीय अवस्था असं म्हणतात. ज्या अवस्थेच्या मध्ये उपनिषदांच्या भाषेमध्ये किंवा गौडपादकारिकेच्या भाषेमध्ये अन्यथा ग्रहणही नसतं आणि अग्रहणही नसतं. स्वप्न आणि जागृतीमध्ये अन्यथा ग्रहण असतं आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये अग्रहण असतं. पण तुरीय अवस्थेमध्ये अन्यथा ग्रहणही नसतं आणि अग्रहणही नसतं. काय असतं, फक्त स्वरूपभूत अवस्था असते. आणि ही स्वरूपभूत अवस्था जी आहे ना ती कशी आहे, तरुण आहे का तरुणतर आहे का तरुणतम आहे. शब्द कसे बघावा इथे, तरुणतर आहे, कारण तरतम भाव आहे डिग्रीमध्ये. तरुण, तरुणतर, तरुणतम. म्हणजे काहींच्या ठिकाणी बोध असतो पण त्या बोधाच्या मध्ये अनेक प्रमाणाचे तरी संशय असतात, प्रमेयचे तरी संशय असतात. परंतु ही तुरीय अवस्था अशी जी आहे तर त्यामध्ये प्रमाण, प्रमेय हे जे काही संशय जे आहेत या संशय विपर्य रहित दृढ अपरोक्ष बोध असतो. त्या बोधाच्या ठिकाणी एक किंचितही न्यूनता नसते. असं संशय विपर्य रहित असणारी स्वरूपभूत अवस्था हीच कशी आहे, तरुणोत्तर अवस्था आहे. कोणती अवस्था आहे, ही तुरीय अवस्था आहे. ही तुमच्या आमच्या प्रत्येकाची आत्मभूत अवस्था आहे. आणि ह्या आत्मस्थितीमध्ये आत्मस्थितीचं सहज लीलेने जे लालन, पालन, संगोपन, त्याची तुष्टी आणि पुष्टी करणारे हे स्त्रीगुरु आहेत. लीला लालन, तरुणतर तुर्या लालन लीला. त्या तरुणतर असणाऱ्या तुर्य अवस्थेचे सहज लीलेने जे लालन करतात, म्हणजे ती अवस्था प्राप्त करण्याकरता काही प्रयत्न करावा लागत नाही. आपण जे पाहिलं ना, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, त्यानंतर प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मने आत्मना तुष्टस, आत्मनी आत्मनः, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते नेहमी तुष्ट पुष्ट असतात. असे जे आहेत ना त्यांना काही प्रयत्न करावा लागत नाही, सहज लीलेने असतात. म्हणून अशा श्रीगुरूंना तरुणतर तुर्या लालन लीला. या संदर्भामध्ये अनेक उपनिषदांचे प्रमाण आहेत पण ते सांगून आपला वेळ घेत नाही. नमो जगत खील पालना, नमो जगत खील पालना, मंगळमणी निधाना, स्वजनवन चंदना आराध्यलिंगा. नमो जगदखिल पालना. ज्यांच्याजवळ ज्ञानेश्वरी असतील म्हणजे सार्थाच्या, प्रत्येकाच्या ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळे अर्थ दिले असतील आणि ते सगळ्यांचे बरोबरही आहेत. आणि मी जे सांगत असेल तो कदाचित एखाद्या ज्ञानेश्वरीमध्ये नसेलही किंवा एखाद्यामध्ये असेलही, कारण
प्रत्येक या ज्ञानेश्वरीच्या शब्दांचे अर्थ बघायला जर गेलो तो अभिप्रायोची अभिप्रायाते विये, काल आपण शब्द पाहिला. एक एक अभिप्राय बघायला गेलो तर जितकं जितकं आपण त्या ओव्यांचं अवगाहन करू तितके तितके नवीन नवीन अभिप्राय आपल्यालाही पाहायला भेटतील. या नमो जगतखिल पालना, नमो अखिल जगत पालना नमो, संपूर्ण जगताचं पालन करणारा जो परमात्मा आहे. आपण बघतो उत्पत्ती स्थिती आणि लय, पण ह्या ठिकाणी जे काही श्रीगुरूंना नमस्कार करताना शब्द वापरलेले आहेत त्या शब्दांचं आपण अवलोकन केलं तर कधी कधी निर्गुण निराकार तत्वाच्या करता वापरलेले शब्द श्रीगुरूंच्या करता आहे, तर कधी सगुण साकार परमात्म्याच्या करता वापरलेले शब्द ह्या ओव्यांच्या मध्ये आहेत. तर कधी कधी सगुण निराकाराच्या करता परमात्म्याच्या करता वापरलेले शब्दही माऊलींनी आपल्या गुरूंच्या करता वापरलेले आहेत. या ठिकाणी पालन करणं हे खरं विष्णूचं काम आहे, पण या ठिकाणी कसं जगतखिल पालना, संपूर्ण जगताचं पालन करणारा तो परमात्मा आहे. तसं या ठिकाणी श्रीगुरूंनाही वापरलंय अखिल जगत पालना, संपूर्ण जगताचं पालन करणारा हा सरळ अर्थ आहे. पण आणखी जर असा अर्थ केला तर असाही आपल्याला दिसेल. नेहमीचा दृष्टांत तुम्ही काल म्हटल्याप्रमाणे 5वीला पुजलेला तो जो पुन्हा इथं आणला त्या रज्जू सर्पाचा, कारण त्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही, स्पष्टीकरण करताच येत नाही. आता दोरीवर मंद अंधकारामध्ये सर्पाचा भास झाला, ती त्याची उत्पत्तीच आहे ना, त्या मिथ्या सर्पाची उत्पत्तीच आहे. पण त्या मिथ्या सर्पाच्या स्थितीला कारण कोण आहे, त्या मिथ्या सर्पाच्या उत्पत्तीला कारण कोण आहे आणि लयालाही कारण कोण आहे? रज्जूच आहे, दोरीच आहे. तिचं अज्ञान आहे म्हणून मिथ्या सर्पाचा भास, आणि त्या दोरीचं ज्ञान झालं की मिथ्या सर्पाचा जो काही भास झाला होता त्याची काय पुन्हा होती? निवृत्ती होते. त्याप्रमाणे हे सगळं अखिल जग जे आहेत त्या अखिल जगाची जी काही स्थिती आहे ते श्रीगुरूचं स्वरूप न कळाल्यामुळे आपला ते सत्य भासत आहे. पण वास्तविक श्रीगुरूचं ज्ञान झालं, स्वरूपाचं तत्व जर कळालं तर मिथ्या असणारं जे काही भास जगताचा आहे तेही निवृत्त होतं. म्हणजे श्रीगुरू या मिथ्या आभासिक जगताला अधिष्ठान रूपाने आहेत. आणि परंतु जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत कल्पित सर्पाच्या जगताची स्थिती त्याला आधार कोण आहे? तुम्हीच आहात ना. कदाचित हाही अर्थ घ्यायला काही हरकत नाही आपण. याप्रमाणे जगतखिल पालना, पण आता ही घड्याळ अतिशय पुढे पळत आहे त्यामुळे एवढं थांबूया. अखिल जगताच्या पालनाच्या करता तुम्ही अधिष्ठान रूपाने आहात एवढा अर्थ या ठिकाणी पुरेसा आहे. मंगलमणी नमो मंगलमणी निधाना, मंगल कल्याण, मणी रत्न, निधान म्हणजे साठा. म्हणजेच काय आहे? मांगल्याच्या रत्नांचे एकत्रीकरण साठा ज्या ठिकाणी आहेत त्याचे आपण निधी आहात. मंगलमणी निधाना, मांगल्याच्या निधानाचे मांगल्यरूपी रत्नाचे निधान म्हणजे आपण साठे आहात. याचा पण अर्थ आपण असा करूया. मंगल म्हणजे कल्याण, आणि वर्णन करतोय आपण श्रीगुरूंना, आणि श्रीगुरूंना मंगल करताना अमृत अनुभवामध्ये एक ओवी आहे. उपायांचे धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जी, जो भेटल याची सवे, पुरती उपायांचे धावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जी. या अमृत अनुभवातल्या दुसऱ्या प्रकरणातल्या ओव्या या ठिकाणी आणल्या तर असं म्हणता येईल, श्रीगुरूंच्याकडे जाणारा जो साधक आहे तो काही तीव्र जिज्ञासू असतो असं नाही, तो मंद जिज्ञासूही असतो, अतिमंदही असतो, मंदातला मंदही असतो. कोणी कर्माचा अधिकारी आहे, कोणी उपासनाचा अधिकारी आहे, कोणी ज्ञानाचा अधिकारी आहे, कोणी योगाचा अधिकारी आहे. मग श्रीगुरू त्याच्या कल्याणाकरता जे काही सिद्धांत रूपी रत्न सांगणार आहे, प्रगट करणारे आहेत, ते सिद्धांत रूपी रत्न एक प्रकारचे असणार आहे का? जीव ब्रह्म वनापळा श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटी भी असं जर असेल, उत्तम अधिकारी असेल तर काना वचनाची भेटी, सरसाची पै किरटी. पण अशा वस्तूला घेऊन चिंतन करणारा कसा असेल एखादा? कोणी एखादाच असेल, परंतु
कोणी कर्माचा अधिकारी असेल, कोणी उपासनाचा अधिकारी असेल, कोणी योगाचा अधिकारी असेल, अशा भिन्न भिन्न प्रक्रिया रूपी रत्न ज्या श्री गुरूंच्या अंतःकरणामध्ये आहेत आणि ज्या ज्या अधिकाराचा शिष्य येईल त्याला त्याला ते त्या प्रक्रिया स्पष्ट करून दाखवणारे हे कोणी निधीच आहे. ह्याप्रमाणे मंगलमणी निधाना असं म्हटलं आहे ना, यया यया भवे पुंसा व्युत्पत्ती प्रत्यगात मणी. जो जो भाव, कोणाला औच्छेदवाद असेल, कोणाला आभासवाद असेल, कोणाला बिंब प्रतिबिंबवाद असेल, कोणाला अजातवाद असेल, जी जी प्रक्रिया ज्या ज्या साधकाला जसजशी भावेल तसं त्यांनी अनुकरण त्याचं करावं, अनुष्ठान करावं आणि हे सांगणारे निधी स्वरूपामध्ये श्री गुरु आहेत. या अर्थानं मंगलमणी निधाना. स्वजन वनचंदना आराध्य लिंगा. नमो स्वजन वनचंदना. त्या ठिकाणी सुद्धा पाठभेद आहे. काही ठिकाणी असं आहे स्वजन वनचंदना आणि काही ठिकाणी आहे सज्जन वनचंदना. दोन्ही पण पाठभेद आहेत. आता श्रीगुरूंना जे काही रूपकाच्या माध्यमातून शब्द दिला आहे चंदन, आपण कसे आहात म्हटले? चंदन आहात. पण कुठले चंदन आहात? वनातले चंदन आहात. कोणत्या वनातले चंदन आहात? स्वजन वनचंदना. स्वजन रूपी वनातील आपण चंदन आहात किंवा सज्जन रूपी वनातील आपण चंदन आहात. स्वजन असं म्हणताना जे काही आपले शिष्य अनुयायी आहेत हे स्वतःचे जन आहेत आणि हेच कोणी एक वन आहेत. त्यांना वन का म्हणायचं स्वतःच्या जनाला? कारण ते तद्विज्ञानार्थम स गुरुमेवावे गच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. श्रीगुरूंच्याकडे येणारे जे काही शिष्य आहेत ते अनेक प्रकारचे आहेत, पण त्यांना अजून बोध झालेला नाहीत. ते येतानाच वेगवेगळ्या भावातून आलेले आहे. मला वाटतं कर्म श्रेष्ठ आहे, मला वाटतं उपासना श्रेष्ठ आहे, मला वाटतं कर्म आणि उपासना दोन्ही पण श्रेष्ठ आहे, मला असं वाटतं की कर्म उपासना ह्या क्रमाक्रमाने सगळ्यात श्रेष्ठ आहे. खरं म्हणजे हे सगळे वनामध्ये हिंडणारेच आहेत. परंतु श्रीगुरु रूपी वसंत जोपर्यंत यांना प्राप्त होणार नाही तोपर्यंत यांचं वनातलं हिंडणं असं चालू राहणार आहे. बोलू सांगा. आता उपाय वन वसंतू हा जो आज्ञेचा आहे वतंतू अमूर्तची परी मूर्त कारुण्याचा. आणि म्हणून या स्वजन जे आहेत ते एक वनामध्ये राहणाऱ्याप्रमाणेच आहेत आणि वनामध्ये अनेक बोरी असतात, पण तिथे जर चंदन असेल तर चंदन आपल्या सुगंधाने त्यांनाही काय करतं? ते सुगंधित करतं. त्याप्रमाणे हे श्रीगुरुरूपी चंदन आपल्या दृढ अपरोक्ष बोधाने तो बोध ह्या स्वजनरूपी वनातील साधकांना देतात आणि त्यांनाही जीवनमुक्तीच्या सुगंधाने प्रफुल्लित करतात, सुगंधित करतात. ह्या अर्थानं आपण कसे आहात म्हटले? स्वजन वन चंदना. आणखी कसे आहात म्हटले? नमो आराध्य लिंगा. लिंग असं म्हणताना आपली प्रतिमा आणि आराध्य म्हणजे पूजनीय आहात. आपण कसे आहात म्हटले? अत्यंत पूजनीय आहात. ब्रह्मदेव पूजन असेल, इंद्र पूजनीय असेल, इतर देवता पूजनीय असतील, पण त्या सगळ्यामध्ये पूजनीय कोण असेल तर आपण पूजनीय आहे. माऊलींची अमृत अनुभवातली एक ओळी सांगतो. तो यावया मुहूर्त पुसे जया जोशी आते जीवपणाचे त्रासे या तो यावया आपुले दसे तोही मुहूर्त पुसे जया जोशी आते. जीवपणाचे त्रासे तो यावया आपुले दसे तो शिवही मुहूर्त पुसे दया जोशी आते. एवढा मोठा शिव देखील आहे, पण तो देखील म्हणतो निरुपाधिक स्थिती प्राप्त व्हावी. हे कोणाकरता कोणाला विचारावं म्हटले? जया जोशी आते. ज्या श्रीगुरुरूपी जोशांना विचारावं. मग ते तर आराध्य आहेतच आहे, पण जे सर्वांचे आराध्य जे शिव आहेत ते देखील यांची आराध्य करतात. म्हणजे कसे आहेत? आराध्य लिंगा. नमो आराध्य लिंगा. ते खरं म्हणजे अत्यंत पूजनीय स्वरूपाचे आहेत. याप्रमाणे नमो आराध्य लिंगा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा. आपण चंद्र आहात. मागे आपण चंदन सांगितलं, नंतर सूर्य सांगितला. आता कशा आहात म्हटले? तुम्ही चंद्र आहात. कोणाचे चंद्र आहात? चकोराचे चंद्र आहात. पण कोणताच चकोर?
चतुर चकोर. पण कोणता चतुर चकोर? चतुर चित्तरूपी चकोर, त्या चकोराचे आपण चंद्र आहात. मग आता चतुर कोणाला म्हणायचं? चतुर चित्ताचा कोणाला म्हणायचं? आणि त्याला चकोर का म्हणायचं? त्याचे हे चंद्र का? तसेच तुम्ही आम्ही बसलेलो सगळे चतुर आहात. आम्ही बोलताना खाली उतरल्यानंतर आमची चतुराई किती निष्फळ आहेत हे खालच्या चतुरांच्याकडे लक्षात येते. पण तरी देखील आपण सगळे चतुर आहात. पण उपनिषदाच्या भाषेत जर सांगायचं ठरलं चतुर कोणाला म्हणायचं, तर कठोपनिषदामध्ये असं एक विधान आहे. ते असं म्हणतात, जन्माला आलेल्या माणसाच्याकडे दोन गोष्टी स्वाभाविक येत असतात. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यम येतात. श्रेय आणि प्रेय या दोन्ही गोष्टी मनुष्याच्याकडे येतात. परंतु प्रेय जे आहे त्याचं वरण, त्याचं निवड जो करतो ना, तो मंद आहे, तो मंद बुद्धीचा आहे. योगक्षमात ऋणुते, योगक्षमाची काळजी याच्या अंतःकरणामध्ये आहे, तो मंद आहे. परंतु जो श्रेयाचं वर्ण करतो तो कसा आहे? धीर हा, तो अत्यंत धीर आहे. ज्याला उपनिषदाने धीर म्हटलं त्याला माऊलींनी चतुर म्हटलं. कारण का? तो मंद बुद्धीचा असेल तर मिथ्या जगताला सत्य समजून आयुष्यभर त्या पाठीमागे धावत सुटेल. पण मिथ्या जगताला मिथ्या समजून सत्य त्याला अधिष्ठान आहे हे कळाल्यानंतर श्रवण मनन निधध्यासन करण्यामध्ये आपला आयुष्याचा वेच करतो. तो चतुर्चित्ताचा नाही का? तो चतुर्चित्ताचाच आहे. मग अशा चतुर्चित्ताचा असणारा जो जिज्ञासू, ज्याने श्रेयाचं वरण केलेलं आहे, उपनिषदांच्या भाषेमध्ये जो धीर आहे, त्या चतुर्चित्ताचा चकोराला अनेक जगामध्ये पाणी असतं, पण खाद्य असतं, पण तो सगळ्यांच्याकडनं घेत नाही. तो कोणाच्याकडनं घेतो? फक्त तो अमृतकण. ते अमृतकणाचं जे व्यसन आहे तो फक्त चंद्राकडनंच करतो, घेत असतो. शारदीयेची चंद्रकळी माझे अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. चकोराचे तलगे अमृताच्या मध्ये असणारे अमृतकण वेचण्यामध्ये अत्यंत तत्पर आहे. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये देखील भगवंताला अर्जुनाने अनेक वेळेस सांगितलं, देवा आतापर्यंत हा उपदेश तूच नाही अनेकांनी केला होता. असे तो देवलो व्यास स्वयंचैव प्रविशमे. आतापर्यंत अनेकांनी केला, पण त्याचा बोध मला झाला नाही. जो बोध झाला आहे ना, तो तुमच्यामुळे झाला आहे. तुमच्या ठिकाणी असणारा वचनामृताचा आस्वादन करण्याकरता मी तुमचा काय आहे? चकोर आहेत. याप्रमाणे स्त्रियाचं वर्ण करणारे जे काही जिज्ञासू साधक हेच जणू काही चतुर चित्ताचे आहे, आणि त्यांना अद्वैत अमृताचं पान करणारे आपण कशा आहात? चकोर आहात, चंद्र आहात. याप्रमाणे नमो चित्त चकोर चंद्रा आत्मा अनुभव नरेंद्र. आता नरेंद्र म्हणजे राजा, आत्मानुभव नरेंद्र. आत्मा अनुभवाचे आपण नरेंद्र म्हणजे इंद्र आहात, स्वामी आहात. आणि जो स्वामी असतो, राजा असतो, त्याच्या आधिपत्याखाली संपूर्ण वैभव असतं. आपण जर आत्मस्वरूपाचे राजे असाल तर आत्मबोध हा तुमच्या ताब्यात असला पाहिजे. म्हटले हो नक्कीच. मग तुम्ही सांगितलं तिथे जातो का? तो जातो ना. तो म्हणेल ते तर आहे महाबोध. म्हणून धाडसी जेथ जाये, पायकासारखं जातो ना तो. याप्रमाणे आपण आत्मा अनुभवाचे नरेंद्र म्हणजे राजे आहात. तो बोध जिथे सांगाल तिथे तो जातो तुमच्या म्हणण्याप्रमाणे. एवढंच नाही, नमो श्रुतिसार समुद्रा. आपण श्रुतीने सांगितलेले सारभूत जो सिद्धांत आहे, हे सिद्धांत रूपी आपण कसे आहात? सागर आहात. श्रुतिसार समुद्रा. आपण श्रुतीने सांगितलेले जे काही सिद्धांत आहे ते सिद्धांत हे श्रुतीचं सार, हेच जणू काही एक प्रकारचे समुद्र, आणि त्या श्रुतीच्या साराचे समुद्र आहात. म्हणजे काय? श्रुतीने जे काही भक्तांचे ज्ञानांचे लक्षणं सांगितले ते सगळे लक्षणं तुमच्या ठिकाणी चालताना, बोलताना, पाहताना दिसतात. श्रुती स्मृतीचे अर्थ, आपणची होवणी मूर्त, असे सगळे सिद्धांत तुमच्यामध्ये दिसतात. याप्रमाणे तुम्ही कसे आहात? मन्मथ मन्मथा. तुम्ही कसे आहात म्हटले? मन्मथ म्हणजे काम, आणि तुम्ही कसे आहात म्हटले? कामाचेही काम आहात. सगळा काम जगावरती प्रभाव करतो, आणि तो तुमच्यावरती प्रभाव करण्याकरता जेव्हा येतो तेव्हा
त्याचा प्रभाव तुमच्यावरती जेव्हा होत नाही तेव्हा त्याच्या मनामध्ये कामना उत्पन्न होते. असं का झालं हे? याचं कारण एकच आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण याचा विचार पाहिला. संक्षेपाने एवढं सांगूया, दुसऱ्या अध्यायातला शेवटचा श्लोक. कोणता श्लोक आहे? जय शत्रुम महाबाहो कामरूपम दुरासदम. त्याच्या अगोदरची ओळ तो श्लोक त्याच्या अगोदरचा. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थाभ्यात मनात मनहा. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संस्थापित आपलं जर मन केलं, हे सगळ्यांच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर स्थापित आपलं चित्त जर केलं तर त्याचा प्रभावाच्या द्वारे काम क्रोध हे कामयश क्रोधयश रजगुण समुद्भवा यांचं जे वर्णन केलं, जे ज्ञाननिधीचे भुजंग सांगितले, त्यांचा निराश या आत्मस्वरूपाच्या चिंतनानेच होऊ शकतो. आणि हे तर आत्मस्वरूपच झालेले आहेत. आणि म्हणून या अर्थाने हे कामाचेही कोण आहेत? काम आहे. मन्मथ मन्मथा. नमो स्वभाव भजन भाजना भवेभ कुंभ भंजना विश्वद्भुव भुवना श्री गुरुराया. नमो स्वभाव भजन भाजना. आपण कशा म्हटले? निष्काम प्रेमाने भजन करण्यास आपण योग्य आहात. आणखी कशात म्हटले? भवेभ कुंभ भंजना. एका वळीतच बघूया आपण. भव म्हणजे समुद्र, ईभ संसार, ईभ म्हणजे हत्ती आणि कुंभ म्हणजे त्याचं गंडस्थळ. हे कुठं सांगितलं आपल्याला? आपल्याला ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये हे सगळे शब्द येऊन गेले. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ. तिथे ह्या ठिकाणी ईभही शब्द गेलेला आहे आणि निकुंभही शब्द गेलेला आहे. तो शब्द पुन्हा इथे आणायचा ठरला तर असं म्हणता येईल, तुम्ही कसे आहात म्हटले? भवेव कुंभ भंजना. आपण या संसाररूपी हत्तीचं गंडस्थळ भग्न करणारे आहात. अमृतानुभवातले आठवते लगेच का? मोरोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा ओगरू जेविता श्री गुरु श्री निवृत्ती बंधू. असो विश्व भुवना श्री गुरु राया. आपण या संपूर्ण विश्वाच्या भवनाचे म्हणजे उत्पत्तीचे एक स्थान आहात. याला सुद्धा एक उपनिषदामध्ये मंत्र येतो. आनंदात एव खलविमानी भूतानी जायंते येन जातानी जीवंती. हे सगळे प्राणी मात्र आनंदापासून उत्पन्न झाले, आनंदामध्येच स्थितीत आहे आणि शेवटी आनंदामध्येच जातात. आणि आनंद स्वरूप हे श्री गुरूंचं काय आहे? खरं स्वरूप आहे. यामुळे तुम्ही सगळ्या विश्वाचे उत्पत्तीच्या भुवनस्थान आहेत. अशा श्री गुरुराया तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. हे सगळ्या अडचणीच्या वेळी आपण पाहिल्या. आता सरळ वेगाने जाऊया. तुमचा अनुग्रह गणेशू जई दे आपला सौरसू तई सरस्वती प्रवेशू बाळकाई आधी. तुमचा श्री गुरुराया तुमचा अनुग्रह हाच जणू एक प्रकारचा गणेश आहे. आणि त्या गणेशाची तो गणेश जई आपला सौरसू दे, तो आपली श्रीगुरु आपल्या श्रीगुरूंची म्हणजे आपली कृपा हाच एक कोणी गणेश आहे. आणि त्या गणेशांचा सौरस म्हणजे प्रसाद जर प्राप्त झाला तई सारस्वती प्रवेशे बाळकाई आती. बाळकाही तई सारस्वती प्रवेशू आती. मग लहान मुलगा जरी असला आणि त्याला जर आपली गणेशाची कृपा प्राप्त झाली तर तो काय होईल म्हटले? शास्त्रीय वाङ्मयामध्ये प्रवेश करी. दोन गोष्टी असाव्यात. बुद्धीची देवता ही गणेश आहेत आणि वाणीची देवता ही कोण आहे? सरस्वती आहे. ज्याच्यावरती गणेशाची देवता आहे कृपा आहे आणि ज्याच्यावरती वाणीची कृपा आहे तो काही जरी बोलायला लागला तरी लोक आकृष्ट होतात. काही लोकांजवळ वक्तृत्व आहे पण विषय नाही. काही जवळ इतकं प्रकांड विद्वत्ता असते पण सांगायला गेलं की शब्दच बाहेर फुटत नाही. लोक म्हणतात जरा नीट चांगलं बोलतात पण जरा नीट बोलत नाही. काही नीट बोलतात तर चांगलं बोलत नाही. म्हणजे कुठेतरी सरस्वती असती तर गणेश नाही, गणेश असला तर सरस्वती नाही. पण माऊलींनी आपल्या गुरूंच्या जवळ असं मागितलंय, गणेश पण पाहिजे आणि सरस्वती पण पाहिजे. आपण या सगळ्यांचा विचार पण बघितला पाहिजे. आणि म्हणून जै दैविकी उदार वाचा जै उद्देश दे नाभिकाराचा तै नवरस सुदाब्दीचा थाओ लाभे. जै दैविकी उदार वाचा. परतत्वाचा स्पर्श झालेली ही आपली वाणी आणि जयाने घातली मुक्तीची गवांडी अशी आपली वाचा. मी भाष्य करायला लागलो आणि तुम्ही म्हणावं काही काळजी करू नको, बोल सांग, गीतेचा अर्थ सांग. असा वाक्याचा उच्चार केल्यानंतर
ते तुमची उदार वाचा, काळजी करू नको, चिंता करू नको असं विधान निघाल्यानंतर आता ती माझी वाचा नवरस रूपी सागराचा अथांग असणारा सागर, पण त्याचाही ठाव घेण्याकरता प्रवृत्त होईल. पण केव्हा? जर आपली नाभिकाराचा असं वचनाची वाचा प्रवृत्त माझ्यावरती झाली तर. जई आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जई मुकया ते अंगीकारी प्रबंध होडा. आपली स्नेहाची वागेश्वरी, आपलं जे स्नेह, आपलं जे प्रेम, आपलं जी कृपा, हीच कोणी एक वागेश्वरी म्हणजे कोण आहे? सरस्वती. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे देवी पण, गणेश पण आहेत आणि सरस्वती पण आहे. आपल्या स्नेहाची वागेश्वरी. आणि तिने जर जई मुकया ते अंगीकारी, जर मुक्या असलेल्या माणसालाही जर त्या सरस्वतीने, की जी आपली स्नेहाची सरस्वती आहे, तिने जर कृपा केली, तर वाचस्पती जरी असला तर त्याच्याबरोबर प्रबंध नाम ग्रंथ करण्याची एक प्रकारची प्रतिष्ठा, प्रतिज्ञा तो व्यक्ती करू शकेल. वाचस्पती सी करी प्रबंध होडा. हे असो जिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी महेशेशी. हे असो म्हटले. आता हे पुष्कळ वर्णन झालं. हे असो जयावरी दिठी झळके, ज्याच्यावरती आपली कृपारूपी दृष्टी, ही दृष्टीचा वर्षाव होतो. किंवा पद्म करू माथा पारुखे, आपला पद्मकर म्हणजे आपला पद्माप्रमाणे आपला असणारा हात ज्याच्या मस्तकावरती पडतो, तो जरी जीव असला पण आपल्या कृपेच्या वैभवामुळे आणि आपल्या हस्तकृपेच्या वैभवामुळे तो जीव जरी असला तरी भगवान शंकराची तुलना होईल एवढ्या योग्यतेला येतो. तो जीवाची परी महेशेसी तुके, जयाचेनी सावाये जीव ब्रह्म उपरलाये. पण ते लागू पडत नाही. इथे एकच ओळ आहे, जयाचेनी सावाये. एवढे जे महिमेचे करणे, एवढे जे महिमेचे करणे, ते वाचा वळे वानोनी कवणे, का सूर्याचे अंगा उठणे लागत असे. देवा श्री गुरुराया, तुमचं एवढं महिमान असताना आता मी माझ्या वाणीने तुमचं काय वर्णन करू हे सांगण्याकरता दिलेले दृष्टांत आहे. वेगाने बघूया. एवढे जे महिमेचे करणे, एवढं ज्याच्या महिमेचं करणं आहेत, अशा त्या श्रीगुरूंचं वर्णन माझ्या वाचेच्या बलाने वानू मी कवणे, माझ्या वाचेच्या बळाने मी कसं काय वर्णन करू. आणि जर वर्णन करायचा प्रयत्न केला तर सूर्यासी अंगा उठणे लागत असे. स्वयंप्रकाशित असणाऱ्या सूर्याला पुन्हा प्रकाशित करण्याकरता काही उठणं लावा लागणार आहे का? उठणं लावावं लागणार नाही, कारण तो स्वयंप्रकाशित आहे. म्हणून केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा. आता हा मुळातच कल्पतरू असल्यामुळे त्या कल्पवृक्षाला पुन्हा काही फुलवरा बांधण्याची गरज आहे का? मुळातच क्षीरसागर जर आहेत तर त्या क्षीरसागराला पाहुणचार करण्याकरता आपल्याकडे काही आहे का? कासयाने क्षीरसागरा पाहुणेर, त्या क्षीरसागराचा पाहुणचार कोणत्या साधनाने होईल बरं? कवणे कवणे वासू कापुरा, सुवास देऊ कापुराला सुगंधित करण्याकरता कोणता वास दिला पाहिजे की त्यामुळे त्या कापराचा सुगंध वाढेल? तो मुळातच कसा आहे? सुगंध आहे. त्याला पुन्हा कोणत्या सुगंध देण्याची आवश्यकता नाही. चंदनाते कायसेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरे वहावे. चंदन मूळचाच सुगंधी असल्यामुळे त्याला पुन्हा सुगंधी करण्याकरता उटी लावण्याची गरज आहे का? कायसेनी चर्चावे. जे मुळातच परिपक्व असणारं जे अमृत आहे त्या अमृताला परिपक्व करण्याकरता काही रांधण्याची गरज आहे का? अमृताते केवते रांधावे. गगनावरी सुवावे घडे केवी. पृथ्वी आप तेज वायू हे चारही महाभूत ज्या आकाशामध्ये असतात त्या आकाशाला मंडप करायचा करणं शक्य आहे का? गगनावरी केवी घडे उभवावे. गगनावरती आकाशावरती मंडप कस काय उभारावं म्हटले? जसं हे सगळं काही करता येत नाही तसं तैसे श्री गुरुचे महिमान. श्रीगुरूंचा महिमा करण्याकरता, त्यांचं आकलन होण्याकरता माझ्याकडे असं कोणतंही साधन नाही हे मी जाणलं आणि म्हणून निवांत काय केलं आहे? हे जाणून या मी नमन निवांत केले. ते ऋणशेष वाचाया न फेडवे मरोनिया, ते पाया पडून मिया सोडविले अमृतानुभव. ह्याप्रमाणे
जरी प्रज्ञेचे नि अथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी मोतिया भिंग देणे तैसे होईल. माझ्या सामर्थ्याने श्री गुरुचं वर्णन करणं शक्यच नाही, पण तरी देखील प्रतिभेने संपन्न होऊन श्री गुरूंच्या सामर्थ्याच्या स्वरूपाचं वर्णन करून म्हणून मी जर करू गेलो तर अत्यंत चांगल्या मोत्याला आभ्राचे पूट दिल्यासारखं होणार नाही का बरं? मोतिया भिंग देणे तैसे होईल. मोत्याला या आभ्राचे भिंग देण्याप्रमाणे पूट दिल्याप्रमाणे होईल, आणि किंवा अभ्रकाचे पूट देण्याप्रमाणे ते होईल. का 15.5 रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी उगया माथा. 15.5 पद्धत त्या दराचं किंवा त्या ज्याला काय 52 कशी जे सोनं आहेत त्या 52 कशी सोनं त्या सोन्याला पुन्हा चांदीचा मुलामा द्यावा. ते जसं एक प्रकारचं कनिष्ठ आहे, तसं ज्या ठिकाणी वाणीचा प्रवेश होत नाही तिथे माझ्या वाणीने बोलणं तैसी स्तुतीचे बोलणे तसं आहे. म्हटले कसे? 15.5 रजतवणी. 15.5 म्हणजे जे काही शुद्ध सोनं आहे त्या शुद्ध सोन्याला रजतवणी म्हणजे रजताचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे होईल. याकरता उगयाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. उगाच आपल्या चरणावरती माथा ठेवावा हेच भलं म्हणजे माझ्या दृष्टीने कल्याणकारक आहे. मग म्हणितले जी स्वामी भलेनी ममत्व देखोनी तुम्ही. मग म्हणितले जी स्वामी. स्वामी जी महाराज तुम्ही बरं झालं म्हटले. भलेनी ममत्व देखिले तुम्ही अत्यंत ममत्वानं स्नेहानं प्रेमानं कृपादृष्टीनं तुम्ही माझ्याकडे पाहिलं, आणि त्यामुळेच की काय म्हटले त्यामुळेच की काय म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवट झालो. श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघं आणि या दोघांच्या माध्यमातून झालेला संवाद हा काय, हे दोघं जण आणि त्यांचा संवाद हा काय आहे? त्रिवेणी संगम. आणि या त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी होतो असा जे प्रयाग तीर्थ, त्या प्रयाग तीर्थाचं वटवृक्ष होण्याचं भाग्य मला ह्या ठिकाणी लाभलेलं आहे. माघा दूध दे म्हणितली यासाठी अघविया शिराब्देची करोनी वाटी उपमन्यात पुढे दुर्जटी ठेविली जैसे. दुधाची अभिलाषा असणारा उपमन्यू भगवंताची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतल्यानंतर भगवंताने विचारावं काय पाहिजे? दूध दे, दूध दे मला. आणि असं म्हणितले यासाठी असं म्हटल्यामुळे भगवंताने काय केलंय? अघविया शिराब्दीची वाटी करोनी दुर्झटी उपमन्यू पुढे ठेविली. दुर्झटी म्हणजे भगवान शंकर. भगवान शंकराने संपूर्ण शिराब्दीचीच वाटी करून उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली, किंवा ना तरी वैकुंठ पीठनायके रुसला ध्रुव कवतिके भुजावला देवोनी भाके ध्रुवपदाचे. बापाच्या मांडीवरून ढकलून दिल्यानंतर मलाही ते पद प्राप्त व्हावं म्हणून जंगलाच्या दिशेने निघून नारदांच्या नारद महर्षींच्या कृपेनं तपश्चर्याला आरंभ केली आणि भगवंताला प्रसन्न करून घेतलं. आणि मग भगवंत प्रसन्न होऊन मग वैकुंठ पीठनायके ध्रुव रुसला. ध्रुव बहादूर रुसला होता, त्याला काय केलं आहे म्हटले? ध्रुवपदाचे कौतुके भातुकी देऊनी भुजावले. त्याला आढळ पदाचं खाऊ देऊन त्या ठिकाणी बसवलं. काय हरकत नाही म्हटले, बसा येथे. तैसे जे ब्रह्मविद्या रावो सकळ शास्त्रांचा विसंवाता ठावो जे भगवद्गीता ओवे गावो ऐसे केले. हे जसं मोठ्यांची कृपा प्राप्त झाल्यानंतर हे वैभव त्यांना प्राप्त झालं तसं म्हटले हे वैभव मला प्राप्त झालं. कोणतं वैभव आहे? ब्रह्मविद्या रावो. ब्रह्मविद्येचा राजा असणारी राजविद्या राजगुह्यम असणारी भगवद्गीता, की जी भगवद्गीता सकळ शास्त्रांचा विसंवाता ठावो, संपूर्ण शास्त्रांना विश्रांती घेण्याचं ठिकाण जी भगवद्गीता, ती भगवद्गीता माझ्याकडनं या ओवीच्या माध्यमातून मी गाऊ लागलो. ही कृपा तुमची आहे. जे भगवद्गीता ओवी गावो ऐसे केले, त्या भगवद्गीता असणारी संस्कृत ती मराठी भाषेच्या माध्यमातून ओवीच्या रूपाने मी गावं, असं एवढं महिमान तुम्ही माझ्याकरता केलेलं आहे. जे बोलण्याचे राणी हिंडता, ज्या वाणीला भगवत
कृपेचा स्पर्श झाला नाही, परातत्वाचा स्पर्श झाला नाही, अशा वाणीच्या माध्यमातून निघणारं जे काही वाङ्मय आहे, मग त्याला तुम्ही ललित साहित्य म्हणा किंवा विद्यापीठाच्या भाषेमध्ये ग्रामीण साहित्य म्हणा, हे वेगवेगळे कादंबरी साहित्य म्हणा, हे सगळं साहित्य आपण किती जरी वाचलं ना, तर त्या साहित्यातून आपल्याला परब्रह्म प्राप्तीचं फळ कधी प्राप्त होणार नाही. कसं आहे म्हटलं ते, बोलाचे राणी हिंडता, त्यांचं जे बोलणं आहे ना ते कसं आहे म्हटले, जगलामध्ये हिंडणाऱ्याप्रमाणे आहे. आणि त्या वाङ्मयाला वाचल्यानंतर कधीही भगवत प्राप्तीचं फल आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. नायिकेचे फळलिया अक्षराची वार्ता, फळलिया अक्षराची वार्ता नायिकेचे, त्या अक्षरांना काहीतरी फल प्राप्त झालं असं कधीही ऐकवात नाही. तसंच माझी वाणी होती, पण काय झालं म्हटले, अशा वाणीला तुमच्या कृपेचा लाभ प्राप्त झाला आणि ती वाचा कशी झाली म्हटले, आता परी ते वाचाची विवेकाची कल्पलता केली, अशी जी वाणी होती, पण त्या वाणीलाच विवेकाची कल्पलता वेली बनवलं. आणि आता तैसे वाघविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, ही प्रतिज्ञा सत्य करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आपल्या कृपादृष्टीने केलं आहे. खरं म्हणजे तुमची कृपादृष्टी प्राप्त होण्याच्या अगोदर माझी स्थिती कशी होती, देहबुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली ओवरी. एकसरी देहबुद्धी होती, जी बुद्धी होती देह तादात्म्याच्या ठिकाणी पूर्णपणे ती एकरूप झाली होती, म्हणजे अनात्म्याची तिने तादात्म्य केलं होतं. परंतु तुमची कृपा झाल्यानंतर देहीचा धर्म देही, देखे आत्मा तो आत्मा याच्या ठाई, आत्मा हा वेगळा आहे, अनात्मा हा वेगळा आहे, असा विवेक तुम्ही माझ्या बुद्धीला दिला. आणि त्या बुद्धीमध्ये सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं स्वरूप लक्षण ज्या परब्रह्माचं आहे, त्या परब्रह्माच्या निश्चयाचं ठिकाण माझी बुद्धी बनवली. आनंद भांडारा केली ओवरी, आनंदरूपी त्या आनंदरूपी भांडाराला ठेवण्याचे ठिकाण माझी बुद्धी बनवली. म्हणजे माझ्या बुद्धीने आता बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण अशा प्रकारच्या बुद्धीचा निश्चय होईल, अशा प्रकारची बुद्धी तुम्ही माझी केली. ह्याप्रमाणे आनंदरूपी भांडाराचं माझी बुद्धी बनवलेली आहे. मग गीतार्था क्षीरसागरी जळशयन झाले. आता बुद्धीचं कसं केलं आहे म्हटले, पण मनाचं कसं केलं आहे, मनाला देखील गीतारूपी अर्थाच्या क्षीरसागरामध्ये कायम शयन करता येईल अशा प्रकारचं माझं मन तुम्ही विष्णू स्वरूप बनवलं. माझी बुद्धी त्या आनंदाला ग्रहण करण्याची क्षमता शुद्ध बुद्धी बनवली आणि शुद्ध माझं मन बनवलं. आणि देह देखील, माझी देहबुद्धी देखील काढून टाकली. एवढं मोठं काम तुम्ही माझ्याकरता आपल्या कृपेने केलं. ऐसे एक एक देवाचे करणे, हे अपार बोलो किवी मी जाणे. दिव्य स्वरूपाचं काम श्रीगुरुराया तुम्ही माझ्याकरता केलं आहे. आणि हे एवढं अपार आहे की मी माझ्या वाचेने कसं बोलणारपणे, पण जरी बोललो नाही तरी अनुवादलो धीटपणे धैर्य करून या सगळ्यांचं मी उच्चारण केलं. माऊली गुरुजी मला तुम्ही क्षमा कराल ना, ते उपसाही जोजी, महाराज माझ्यावरती तुम्ही कृपा करा, मला हे क्षमा करा. आता आपुलेनी कृपा प्रसादे मी पूर्वखंड विनोदे वाखाणिले. हा 10वा अध्याय आहे. याच्या अगोदर 9 अध्याय झाले. एकूण अध्याय किती आहे, 18 अध्याय आहे. 9 अध्याय झाले आणि 9 अध्याय व्हायचे आहे. 9 अध्याय झाले म्हणजे पूर्वखंड झाला आणि 9 अध्याय राहिले म्हणजे आता काय राहिला आहे, उत्तरखंड राहिला आहे. मी पूर्वखंडाचं जर आतापर्यंत विवरण केलं आहे, उत्तरखंडाचं विवरण आता मला करायचं आहे. म्हणून आता आपुलेने कृपा प्रसादे, आपल्या कृपारूपी प्रसादाने मी या भगवद्गीता ओवी प्रबंधे, भगवद्गीतेवर मराठी भाषेच्या माध्यमातून जो ओवीरूपी प्रबंध केला तो कसा केला, पूर्वखंड विनोदे वाखाणिले. या भगवद्गीतेचा जो काही पूर्वखंड आहे, 9 अध्याय आहे, ते कसं आहे, विनोदे वाखाणिले. मी सहजच रिकामे तोंड करू गेले बडबोड, गीता ऐसे गोड आतुडले. सहजच मी असं बोलत गेलो, तुमची कृपा त्या बोलण्यावरती झाली आणि गीता ऐसे गोड आतुडले. याप्रमाणे पूर्वखंड विनोदे वाखाणिले. अहो झाले पूर्वखंड तुम्ही
वर्णन करून सांगितलं, पण त्या पूर्वखंडात सांगितलं तर नेमकं काय? आता म्हणले एवढं आता 9 अध्याय झाले, याचा सगळ्यांचा आशय मी कसं काय परत आणणार? नाही म्हटले, आम्हाला पण सांगाच. तुमचा आग्रह असला पण वेळ नसला तरी मला ते सांगावंच लागणार आहे, कारण ते माझ्याकडे आलेलंच आहे म्हणून. प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योग विषदू, परे सांख्य बुद्धीसी भेदू दावोनिया. पहिला जो अध्याय आहे, जास्त काय होतं का? नाही ना, सांगा तसं. प्रथम अर्जुनाचा विषादू, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये दुजी बोलिला योग विषदू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दावोनिया. सांख्य बुद्धीसी भेद दावोनिया योगू विशद केला. सांख्य योग आणि बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हींचा भेद दाखवून दुसऱ्या अध्यायामध्ये त्याचं विशद स्पष्टीकरण केलेलं आहे. तिची केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानासी प्रगटिले, पंचमी गौहरिले योगतत्व. तिसऱ्या अध्यायामध्ये काय केलं आहे म्हटले? केवळ कर्म प्रतिष्ठिले. तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ निष्काम कर्माची प्रतिपादन केले, प्रतिष्ठापना केली आहे. तेची चतुर्थेसी ज्ञानेसी प्रगटिले. आणि चौथ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मासहित ज्ञानाचं प्रगटीकरण केलं आहे. ज्ञानेसी म्हणजे ज्ञानासहित, म्हणजे ज्ञानासहित म्हणजे आणखी काय? निष्काम कर्म आणि त्याच्यासहित ज्ञान, या दोन्ही गोष्टीचं प्रगटीकरण चौथ्या अध्यायामध्ये केलं आहे. पंचमी गौहरिले योगतत्व. पंचमी योगतत्व गौहरिले. 5व्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचं गुढ अभिप्रायानं स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश या श्लोकाच्या अंतर्गत हे संक्षेपाच्या रूपानं त्याचं प्रतिपादन केलं. तेची षष्टा माझी प्रगट, जीवात्मभाव एकवट होती जेणे. षष्टा माझी 6व्या अध्यायामध्ये आसना लागोनी म्हणजे अगदी सुचौदेशे प्रतिष्ठापे स्थिरमासनमात्मनम नातुच्युतम नातिनिचम चैलाजिन कुशोत्तरम इथपासून आरंभ करून कुंडलिनीच्या योगाचं प्रगटीकरण केलं आणि त्याच्या उपसंहारामध्ये जीव हा परमात्म स्वरूपच कसं होतो याचं स्पष्टीकरण केलं. आणि हे स्पष्टीकरण होतो न होतो कुठे तोच लगेच काय केलं म्हटले? तैसे जे योगस्थिती आणि योगभ्रष्टाचे गती ते अघवेची उपपत्ती सांगितली श्रेष्ठी. योगस्थिती योगाच्या ठिकाणी आहे ज्याची चांगली स्थिती झालेली असा, आणि योगापासून भ्रष्ट झालेला असा जो आहे तो योगभ्रष्ट, आणि योगाच्या ठिकाणी ज्यांची स्थिती झालेली आहे असे ते आघवेची उपपत्ती सांगितली श्रेष्ठी. या सगळ्यांची उपपत्ती या 6व्या अध्यायामध्ये विस्तारानं सांगितलेली आहे. तयावरी सप्तमी प्रकृती परिहारी उपक्रमी. या 7व्या अध्यायाच्या अगदी उपक्रमालाच पराप्रकृती आणि अपराप्रकृती याचा उपक्रम करून त्यांचा विस्तार सांगितला आणि त्यांचा निराश केल्यानंतर पुरुषोत्तमाला जे 4 प्रकारचे भक्त भजतात त्यांचंही विश्लेषण केलं. पुरुषोत्तमी भजती ते 4 बोलिले ते. पुरुषोत्तमाला जे भजतात चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुना याप्रमाणे 4 भक्तांचं वर्णन केलं. पाठी सप्त प्रश्नसिद्धी. पाठी सप्त प्रश्नसिद्धी. आणि त्यानंतर या 7व्या अध्यायाच्या उत्तरार्धामध्येच ज्या 7 प्रश्नांचं बीज निर्माण केलं आणि ते प्रश्नाच्या रूपानं 8व्या अध्यायामध्ये त्याचं विस्तारानं सांगितलं. आणि ते सांगून शेवटचा जो प्रश्न आहे प्रयाणकालेचे कथम नियोसी नियतात्मभिः याप्रमाणे प्रयाण समयी शुद्धी एवं सकळ वाक्यवधी अष्टाध्यायी याप्रमाणे सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलं. आणि शेवटचा प्रश्न जो आहे त्या 8व्या अध्यायाच्या अवधीपर्यंत शेवटपर्यंत अर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग या सगळ्या मार्गांचं वर्णन करत करत तो 8वा अध्याय परिसमाप्त केला. मग शब्दब्रह्मी असंख्याके असंख्य अनंत असणारा जो काही वेद आहे त्या वेदातला सगळा अभिप्राय एक लक्ष असणाऱ्या महाभारतामध्ये एकत्रित आणला. ते अगवेचे जे महाभारती जे लाभे कृष्णार्जुनोक्ती आणि जो अभिप्रायो 700 तो एकलाची नवमी. 1 लक्ष श्लोकाच्या मध्ये महाभारतामध्ये जो सार भाग आहे तो श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये भगवंताची जी काही वचनोक्ती आहे त्या वचनोक्तीचा जो अभिप्राय महाभारतातला तो
700 श्लोकाच्या मध्ये भगवंतानी श्रीमद भगवद्गीतेमध्ये आणला की तोच 700 श्लोकातला सगळा अभिप्राय केवळ एका 9व्या अध्यायामध्ये आणलेला आहे. तो एकलाची नवमी. म्हणून नवमीच्या अभिप्राया विहला मी वाया गर्व का करू. या 9व्या अध्यायाचा अभिप्राय एकदमच स्पष्ट करण्याकरता मी देखील घाबरलो आणि असं असताना देखील मी हा अभिप्राय स्पष्ट करून सांगितला. असं जर म्हटलं तर याच्याकरता मी गर्व तरी का करू. कारण मी तसा गर्व करत नाही म्हटले. अहो गुळा साखरे मालयाचे भगवंताच्या मुखातूनच सगळे वाक्य निघालेले आहेत, वचनं निघालेले आहेत. पण तरी देखील म्हटले कसे ते. अहो गुळा साखर मालियाचे. गुळ असेल, साखर असेल किंवा काकवी असेल, हे कसं आहे म्हटले. हे बांधे एकाची रसाचे. हे बांधे एकाची रसाचे म्हणजे उसाच्या रसाचे हे बांधे आहेत. पण तरी देखील त्यांचा स्वाद जर पाहिला तर आन आन जैसे जैसे आन आन त्यांचा त्या गोडीचा स्वाद जर पाहिला तर भिन्न भिन्न आहे. त्याप्रमाणे भगवंताच्या मुखातून 1 अध्यायापासून तर 18व्या अध्यायापर्यंत हे 18 अध्याय बाहेर प्रगट झाले. या अध्यायांच्या मध्ये काय काय आहे. एक जाणोनिया बोलती एके ठाये ठाव. ह्या अध्यायांच्या मध्ये काय काय आहे म्हटले. जर आपण जर पाहिलं तर उपासनाकांड आहे, ज्ञानकांड आहे आणि कर्मकांड आहे. तर ह्या अध्यायांच्या मध्ये काही ठिकाणी ब्रह्मस्वरूपाला जाणून त्याविषयी बोललं गेलेलं आहे. एक जाणोनिया बोलती. काही अध्यायांच्या मध्ये त्या परमात्मा स्वरूपाला जाणून मग त्या संबंधाने बोललेलं आहे. एके ठाय ठाव ठाये ठाय जाणविती. काही काही ठिकाणी त्या ब्रह्मतत्वाचं ठिकाण, स्थिती, जागा कशा पद्धतीची आहे, कोणत्या ठिकाणी आहे याचंही वर्णन काही ठिकाणी केलं आहे. आणि काही ठिकाणी एक जाणो जाता हरपती जाणते गुणेशी. आणि काही ठिकाणी त्या परमात्म्याला जाणायला गेलं असताना जाणणारा आणि जाणणं हे सगळंपणे त्या समाप्त होत आहे. कुठं होतं. क्षेत्रज्ञान चापी माम विद्धी किंवा मामेकम शरणम व्रज 13 ते 18 अध्यायामध्ये एक जाणो जाता हरपती जाणते गुणेशी हे 13 ते 18 अध्यायामध्ये, आणि एक जाणोनिया बोलती हे 1 ते 6 अध्यायामध्ये, आणि एके ठाये ठाये जाणविती हे 7 ते 12 अध्यायाच्या मध्ये. आईसे हे गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमाचे मी अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. असे गीतेचे जे काही अध्याय आहे ते अवर्णनीय आहे, परंतु तुमच्या हे प्रभू तुमच्या सामर्थ्याच्यामुळे या सगळ्यांचा अनुवाद मी केला, एवढा त्याचा अर्थ आहे. अहो एकाची शाटी तापिन्नली. मोठ्या मोठ्या महापुरुषांनी ज्यांच्यावरती कृपा केली ते निर्जीव वस्तू जरी असेल तर त्यांनी काम एवढं अगणित आणि आश्चर्यकारक केलं. तर माझ्यावरती कृपा केली तर मी तो चेतन आहे, त्यामुळे माझा प्रभाव आणि त्यांच्या प्रभावामध्ये फरक पडणारच आहे ना. पण अगोदर प्रभावांची यादी सांगतो म्हटले. अहो एकाची शाटी तपिन्नली. एकाची म्हणजे वशिष्ठ ऋषींची, आता गोष्ट सांगत नाही. शाटी म्हणजे अंगावरचं वस्त्र, तापिन्नली प्रकाशित झाले. अहो म्हणाले त्या असा एक क्षण होता त्या सूर्याला काही काम करण्याकरता जावं लागलं, आणि त्या ठिकाणी सूर्य म्हटला मी जर ते काम करण्याकरता गेलो तर माझं काम कोण करील. वशिष्ठाने आपली लंगोटी काढली, हे घ्या म्हटले, आणि फेकली. तर त्याच्या प्रकाशाने संपूर्ण जग प्रकाशित झालं. आता म्हटले ते वस्त्र निर्जीव आहे, पण त्याच्यावरती कृपा केली तर संपूर्ण जगाभरामध्ये प्रकाश पडला की नाही. एकाची शाटी तपिन्नली. एकी सृष्टीवरी सृष्टी केली. या एकी म्हणजे विश्वामित्राने त्रिशंकू करता ब्रह्मदेवाने सृष्टी केली, परंतु त्या ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये या त्रिशंकूला वशिष्ठांच्या काही आणि विश्वामित्रांच्या काही मतभेदामुळे, मतभेद हे पूर्वीपासूनच असायचे आणि अजूनही चालूच आहे, चालूच राहतील. अशाप्रमाणे हे या वशिष्ठांच्या आणि विश्वामित्रांच्या ह्या मतभेदामुळे विश्वामित्रांनी यज्ञ केला आणि त्याला स्वर्गामध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला, त्याला येऊ दिलं नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या वरती सृष्टीवर या विश्वामित्राने काय केली, नवीन सृष्टी केली त्रिशंकूच्या करता. एकी पाषाणे वाहुनी उतरली समुद्र कटके. प्रभू रामचंद्राने
नलनीलाला आशीर्वाद देऊन त्यांनी जो सेतू तयार केला त्याच्या माध्यमातून वानर देखील समुद्राच्या पलीकडे गेले. एके आकाशे सूर्या ते धरिले, एके हनुमंतरायांनी आकाशामध्ये जन्माला येताच सूर्याला धरलं. अगस्त्य ऋषीने एका आचमनामध्ये समुद्राचं प्राशन केलं. हे जसं आहे म्हटले तसं मज मुकया करवी अनिर्वाच्य तुम्ही बोलविले. मी जर तसा मुकाच आहेत म्हणजे मला बोलण्याचं सामर्थ्य नाही, पण तुम्ही माझ्यावरती कृपा केल्यामुळे जे अवर्णनीय आहे ते देखील माझ्याकडनं वर्णन करून घेतलं. हे कसं काय झालं म्हटले, कशा पद्धतीने झालं. परी हे असो येत ऐसे रावणा. आता मी सांगत बसलो तर वेळ पुरणार नाही म्हटले, पण समरंगणामध्ये राम आणि रावण युद्धाला प्रवृत्त झाले असताना त्यांचं युद्ध ते कैसे झुंझुनले, त्यांनी युद्ध कसं केलं म्हटले. गगनम गगनाकारम सागर सागरोपमम. याप्रमाणे राम रावणयोर युद्धम राम रावणयो रिव. त्यांच्याप्रमाणे त्यांनी युद्ध केलं. तैसे नवमी श्रीकृष्णाचे बोलणे ते नवमी. मागे म्हटलं होतं ना की मी घाबरलो. ह्या 9व्या अध्यायाचा नेमका मथितार्थ काय, हा शिक्का मोर्तब करण्याकरता मी घाबरलो. पण असं पुन्हा माऊली म्हणतात, नवमी श्रीकृष्णाचे बोलणे, श्रीकृष्णाचे नवमी, भगवान श्रीकृष्णाचं 9व्या अध्यायाचं बोलणं कसं आहे म्हटले. नवमीची ऐसे 9व्या अध्यायामध्ये जसं बोललं, ऐश्वर्य योग सांगितला, मी त्यांच्यामध्ये नाही, ते माझ्यामध्ये नाही, ते माझ्यामध्ये आहे, मी त्यांच्यामध्ये आहे, ते माझ्यामध्ये नाही, मी त्यांच्यामध्ये नाही, हे कसं सांगितलं म्हटले. जसं सांगितलं तसं सांगितलं. परंतु या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थ हाती, ज्याच्या हातामध्ये गीतेचा अर्थ आलेला आहे तेच याचा निवाडा करू शकतील. एवं 9 अध्याय पहिले म्या मते सारिके वाखाणिले. 1 अध्यायापासून 9 अध्यायापर्यंत जे आताने गीतेवरती भाष्य केलं ते वाखाणिले. कसे म्हटले, मिया मती सारिके, यथामथी यथा अवकाशामध्ये मी सगळं प्रगट केलं. आणि पुढचा जो काही 9 अध्याय राहिले आहे ना, आता उत्तरखंड उपायले ग्रंथाचे ऐका. आता नजदीकच जो काही उत्तरखंड म्हणजे आता लगे 10व्या अध्यायामध्ये म्हणजे श्री भगवान वाचेपासून सुरुवात होईल ना, त्याचं मी वर्णन करणार आहे. याप्रमाणे जे आणि ह्या 10व्या अध्यायामध्ये नेमकं काय आहे त्याचा निर्देश या ठिकाणी माऊली करतात. जेत विभूती प्रतिविभूती. ह्या अध्यायाचा आणि मागच्या अध्यायाचा संबंध काय सांगायचं ठरलं तर 535 क्रमांकाची ओवी 41 क्रमांकाच्या ठिकाणी आणायची आणि दोन्ही ओव्या एकत्र वाचायच्या. काय त्यांचा संबंध तो आपल्याला लगेच लक्षात येईल. ते विभूती प्रतिविभूती अर्जुना प्रस्तुत सांगिजती. विभूती म्हणजे मुख्य विभूती आणि प्रतिविभूती गौण विभूती ह्या अर्जुनाप्रती म्हणजे अर्जुनाच्या करता सांगितल्या जातील. पण कशाप्रमाणे ते विदग्धा रसवृत्ती म्हणेपेल कथा, अत्यंत वाक्चातुर्याने आणि रसाळपणाने ती जी काही कथा आहे ना त्याचं निरूपण या अध्यायामध्ये होणार आहे. देशीयेचे नागरपणे शांत शृंगाराते जिणे. डॉक्टर महाराज एकदा बोलता बोलता असे म्हटले ज्ञानेश्वरीच्या ओव्या सगळे मुलं सांगत आहे, परंतु ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा स्थायी भाव हा शांतरस आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांचं पर्यवसन हे शांत रसामध्ये व्हायला पाहिजे असं ते त्या दिवशी बोलताना बोलले. त्याचा बोलण्याचा अर्थ हा आहे, देशीयेची नागरपणे. देशी म्हणजे ही मराठी भाषा आणि नागरपणे त्या देशी भाषेच्या सौंदर्याने काय म्हटले, शांत शृंगाराते जिणे. शृंगार जो रस आहे त्या शृंगार रसाला मराठी भाषाच्या सौंदर्याने जिंकलं जाईल. आणि काय होईल म्हटले, तरी ओविया साहित्याचे लेणे होती. जे काही साहित्य अलंकार आहे त्या साहित्य अलंकाराला माझी मराठी भाषेचं सौंदर्य एक प्रकारचं अलंकार बनेल. मूळ ग्रंथीच्या संस्कृता वरी मराठी नीट पाहता अभिप्राय मानलिया चित्ता कवन भूमी हे न चोजवे. मूळ संस्कृताची ग्रंथीच्या संस्कृता, मूळ ग्रंथ म्हणजे संस्कृत गीता ग्रंथ, त्या संस्कृत ग्रंथाचं आशय घनता नीट पाहिली
आणि त्यानंतर माऊली म्हणतात, मी जी मराठी भाषेत टीका केली ती मराठी भाषेतली टीका नीट आपण पडली, अभ्यासली, वाचली आणि मग त्या मूळ संस्कृत भाषेतील ग्रंथाचा अभिप्राय आणि त्या संस्कृत भाषेवरती मराठीतून अभिव्यक्त केलेली भावार्थ दीपिकेचा अभिप्राय, ही दोन्ही अभिप्राय आपण डोळ्यासमोर ठेवले आणि मग जर विचार केला तर असं लक्षात येईल की मूळ श्रीमद भगवत गीता त्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलं का मूळ ज्ञानेश्वरी त्याच्यावर भगवंतांनी भाष्य केलं? याची आधारभूमी कोणती आहे, याची पृष्ठभूमी कोणती आहे, कोणावरती कोणी भाष्य केलं? माऊलींच्यावरती भगवंतांनी भाष्य केलं का भगवंताच्या वचनावरती माऊलींनी भाष्य केलं? काही कळण्यात होतं, काही कळण्याचं होतं. म्हटले अभिप्राय मानलिया चित्ता कवनभूमी हे न चोजवे. कोणती पृष्ठभूमी आहे, कोणती आधारभूमी आहे हे कळण्याचं होतं. जैसे अंगाचेनी सुंदरपणे लेलिया अंगाची होय लेणे, तैसे अलंकारले कवन कवणे हे निर्वाचिना. हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दृष्टांत असा आहे. काही माणसं मूळचे सुंदर असतात आणि काही माणसांना मेकअप करून सौंदर्य आणावं लागतं. पण ह्या ठिकाणी जे सुंदरपणाचं वर्णन केलं ते एक प्रतिभावंत कवीने सौंदर्याला एस्थेटिक्स असं म्हणतात, याला सौंदर्यशास्त्र असं म्हणतात. त्या सौंदर्यशास्त्राची अभिव्यक्ती या ठिकाणी अभिव्यक्त केलेली आहे. माऊली म्हणतात काही माणसं अतिशय सुंदर असतात, ते कसे म्हणजे मूळचे सुंदर असतात, अंगाचे आणि सुंदरपणे. मूळच्या अंगचेचे सुंदर असतात आणि मूळच्या अंगचेत असणारे सुंदर माणसं त्यांना श्रीमंती लाभली आणि त्यांनी अंगावरती अलंकार धारण केले तर समजा केले. लेणिया अंगाची होय लेणे, मुळातचे हे सुंदर आणि त्यांनी आपल्यावरती अलंकार धारण केले. मग माऊली असं म्हणतात आता त्या अंगाला अलंकृत ह्या अलंकारांनी केलं की या अलंकाराला अलंकृत ह्या अंगाने केलं? तुम्ही ठरवा. अंगाचे सुंदरपणे या अंगाच्या सौंदर्याच्यामुळे काय झालं म्हणजे अंगाची लेणिया लेणे होय. हे अंगच काय झालं म्हटले लेणिया त्या अलंकाराचं लेणं बनलं, अलंकार बनलं. आणि ते तर अलंकारिले कवण कवणे हे निर्वाचेना. कोणी कोणाला अलंकृत केलं हे वाचेच्या माध्यमातून अभिव्यक्त करता येत नाही. जसं तसं ज्ञानेश्वरीच्या वरती गीता का गीतेच्या वरती ज्ञानेश्वरी हे निर्वेचेना. तैसी देशी आणि संस्कृत वाणी त्याप्रमाणे देशी म्हणजे मराठी भाषा, संस्कृतमध्ये ही गीता या भावार्थाचे सुखासनी अयनी शोभती. भावार्थाच्या म्हणजे दोन्ही अर्थाच्या सिंहासनावरती या दोन्हीला ठेवलं आणि त्यांचा शुद्धपणा जर पाहिला तर त्या संस्कृत भाषेच्या बरोबर माझी मराठी भाषा तितक्या तोलामोलाची आहे आपल्याला जाणवेल. उठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप, चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा. उठलिया भावारूप करिता या वेगवेगळ्या अध्यायांच्या मध्ये सांगितलेले जे काही अभिप्राय आहे ते अभिप्राय ओव्यांच्या माध्यमातून त्या अभिप्रायांना भावाचं स्वरूप प्रगट करत असताना आणि काय होतात म्हटले रसवृत्तीचे वडप लागे. त्या अध्यायांच्या मध्ये असणारा जो भाव त्याची अभिव्यक्ती करताना नवरस यांची वृष्टी होते आणि त्यांची वृष्टी जेव्हा व्हायला लागते तेव्हा चातुर्य म्हणतं आम्हा पडप जोडले. वा वा माऊली, तुम्ही तो आशय घनता प्रगट करण्याकरता नवरस आणला आणि त्यामुळे आम्हाला ना या चातुर्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. माऊलींचे वाक्य पूर्वखंडातातलं आहे. सांगा बरं. एत चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीसी आले, सौभाग्य पोखले सुखा, असं ही भाषा आहे. तैसे देशीयेचे लावण्य हिरोणी रसा आणिले तारुण्य, मग रचले आगम्य गीता तत्व. देशीयेचे लावण्य हिरोणी रसा तारुण्य आणिले. या मराठी भाषेचे सौंदर्य हरण करून संस्कृत वाङ्मयामध्ये असणाऱ्या रसांना तारुण्य आणलं आणि त्या वाङ्मयाच्या द्वारे आगम्य गीता तत्व मी रचिले. आगम्य असणारं गीता तत्वाची रचना मी केली. जो चराचर परमगुरु चतुर चित्त चमत्कारू, तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला. संपूर्ण चराचराचे परमगुरु असणारे कृष्णम वंदे जगद्गुरु ते चतुरचित्त चमत्कारू, चतुरचित्ताच्या असणाऱ्या साधकांच्या चित्ताला
चमत्काराचं वैभवाचं प्रगटीकरण करणारे यादवेश्वर भगवान श्रीकृष्ण ते बोलते झाले. ऐका बरं का. ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलले श्रीहरी तेने अर्जुना आगव्याच्या मातु अंतकरणे धडवता आसी. निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे. निवृत्तीनाथ चित्सूर्य निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे श्रीहरी भगवान श्रीकृष्णांचं हे बोलणं सुरू होत आहे. अर्जुना, या सगळ्या भगवंताच्या बोलण्याला ऐकण्याकरता तू धडवता आहासी, तो अंतकरणाने नीट आहे का, एकाग्र आहे का, तन्मय आहे का.